नमस्कार. माझं नाव ज्ञानेश्वर सुंदर पौळ. मी राहणार पौळ पिंपरी, तालुका परळी वैजनाथ, जिल्हा बीड इथला रहिवासी असून गेले 3 वर्ष झालं मी रस्त्यासाठी, माझ्या शेतरस्त्यासाठी अर्ज करतोय तहसीलला. 2023 पासून अर्ज करीत असून देखील तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी कोणी कसलीही दखल दिलेली नाहीये. आज 2026 चालू आहे, त्याच्यामुळं मी दुसऱ्याच्या शेतातून वागत 2026 पर्यंत 3 वर्षे काढले. दुसऱ्यांच्या शेतातून जात असताना आमचे वैयक्तिक भांडण होत राहिले. तहसीलदार साहेब, तलाठी साहेब, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी हे सर्व फेकाफेकीचे उत्तर द्यायला लागलेत. त्यांना मी आता आमरण उपोषणाचा हे देत आहे अर्ज. आज 21 तारीख आहे. मी आज अर्ज सादर केलेला आहे तहसील कार्यालयात सगळीकडे. आणि येत्या 25 ऑगस्टला मी ग्रामपंचायत पिंपरी बुद्रुक इथं आमरण उपोषणाला बसणार आहे. तरी यांनी तहसीलदार साहेबांनी, पुन्हा जिल्हाधिकारी साहेब, भूमी अभिलेख, मंडळ अधिकारी, तलाठी साहेब यांना सगळ्यांना मी अर्ज दिलेला आहे. आणि मला 25 तारखेपर्यंत रस्त्याचं काही ना काही कुठून रस्ता करून द्यावा हीच माझी नम्र विनंती आहे. आणि आज 3 वर्ष झालं कसलीही दखल यांनी दिलेली नाही आहे. 3 वर्षाच्या माझ्याकडे रिसिव्ड आहेत. 3 वेळेस मी 2023ला, 2024ला, 2025 आणि 26ला 3 वर्षे मी सलग अर्ज देत आलेलो आहे. कसलीही दखल न घेता यांनी फक्त टाळाटाळ केलेली आहे माझ्या रस्त्यासाठी. आज माझं पिंपरी बुद्रुक शिवारात माझ्या नावची जी मालकीची जमीन आहे, त्या जमिनीत जायला कसलाही रस्ता उपलब्ध नाही आहे. मला शेतामध्ये जाण्यासाठी बैलगाडी रस्ता उपलब्ध करून द्यावा यासाठी मी अर्ज आज सादर केलेला आहे. आणि मी येत्या 25 ऑगस्टला आमरण उपोषणाला बसणार आहे.